पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर अल्कोहोल तपासणीचे रिपोर्ट आहेत ते किती दिवसात येणं अपेक्षित आहे या संदर्भातली चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू झालेली आहे। या संदर्भातले जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अजित कुलकर्णी सर आहेत। सर, एबीपी माझामध्ये स्वागत आहे तुमचं। पुण्यातलं प्रकरण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, तर या सगळ्या प्रकरणामध्ये जे अल्कोहोल तपासणीचे जे रिपोर्ट आहेत ते किती दिवसात येणं अपेक्षित आहे? आता अल्कोहोल तपासणी कशासाठी केली जाते हे पहिलं महत्त्वाचं आहे। जर रूटीन नोकरीसाठी किंवा इतर पर्पजसाठी केली जाते तर त्यासाठी टेस्ट ज्या वापरतो त्या स्क्रीनिंग टेस्ट असतात, म्हणजे त्याचे रिपोर्ट्स 12 तासापर्यंत मिळतात। पण ज्या वेळेला मेडिकल लिगल, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ही पुण्याची केस आहे हिट अँड रन, किंवा बाकी कुठल्या केसेसमध्ये जर लागत असेल तर त्यासाठी एक्झॅक्ट अमाऊंट मेजर करायला लागतो आणि त्याला मग वेळ लागू शकतो। आणि वेळेचं दुसरं गणित असतं की तुम्ही जिथं जाताय करून घेताय त्यांच्याकडं किती लोड आहे। जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये केलात तर त्या मनाने ते सॅम्पल कमी असतात, पण गव्हर्मेंट लॅबोरेटरीमध्ये असे खूप सॅम्पल येत असतात फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये, त्यामुळे त्यांच्याकडं खूप लोड असतो, त्यामुळेच सुद्धा त्याला थोडा वेळ लागू शकतो। आपल्याकडे या सगळ्या संदर्भातले फॉरेन्सिक लॅबमध्येच कदाचित ह्या सगळ्या टेस्ट होत असतील, पण खाजगीमध्ये जर टेस्ट केले आणि ते जर लवकर रिपोर्ट कोर्टामध्ये सादर केले तर त्याचा काही परिणाम होतो का, किंवा त्याचे पॅरामीटर्स काय ठरवले जातात? आता कसं असतं, आपण ज्या वेळेला प्रायव्हेटमध्ये करून सबमिट करणार त्यावेळेला आपण कुठला मेथडनी केलेलं आहे, ती मेथड स्टँडर्डाइज्ड आहे का, असे त्याच्यावर खूप प्रश्न विचारले जाऊ शकतात। आणि मग त्या क्रॉस मध्ये एखाद्या वेळेला त्याची व्हॅल्यू कमी होऊ शकते। तेच जर गव्हर्मेंटमध्ये केलं गेलं तर त्यामध्ये त्याचे रिपोर्ट जनरली कोर्टात आणि सगळीकडे ग्राह्य धरले जातात, म्हणून ते गव्हर्मेंटच्या ह्याच्यात केलेले, फॉरेन्सिक लॅबमध्ये केलेले कधीही जादा चांगले। ते नेमकं कशामध्ये मोजलं जातं? किती घेतलेलं आहे अल्कोहोल, कमी प्रमाणात घेतलं, जास्त प्रमाणात घेतलं, किती दिवस आधी घेतलं, ह्याचं मोजण्याचं काय नेमकं कसं मोजतं? आता अल्कोहोलचं कसं असतं, आपण घेतल्यानंतर जनरली 6 ते 12 तास रक्तात असतं, आणि हे अवलंबून कशावर असतं तर माणसाचं वय, त्याची मेटाबॉलिझम, तो किती लवकर ते बाहेर पाडू शकतो, ह्या सगळ्यावर, आणि युरिनमधनं जात असतं त्याच्यावर असतं। तर हे अल्कोहोलचं ज्यावेळेला मेजरमेंट करतात ते मिलीग्रॅम पर डिसिलिटर, मिलीमोल्स पर लिटर किंवा पर्सेंटेज, जनरली तुम्ही सगळीकडे बघा पर्सेंटेजमध्ये लिहिलं जातं, म्हणजे 0.04% वर म्हणजे ड्रिंक्स घेतलेले आहेत, आणि 0.40 वर म्हणजे खूपच अतिशय जादा दारू पिलेली आहे। त्यामुळे हे जनरली पर्सेंटेजवर सगळीकडे वापरलं जातं, पण सायंटिफिकली ते मिलीग्रॅम किंवा मिलीमोल्समध्ये मोजतात। फॉरेन्सिक लॅबमध्ये जरी आपण म्हटलं तर लवकरात लवकर हे अशा केसेसमध्ये किती दिवसात येऊ शकतो तो रिपोर्ट? आता हे कसं असतं, रुटीनली त्यांच्याकडं एवढी लाईनअप असते, तर त्या प्रत्येक फॉरेन्सिक लॅब्स आपल्याकडं खूप कमी असतात, त्यामुळे त्यांच्याकडे एवढे लाईनअप असतात ह्या केसेसचे, त्यामुळे जनरली इवन मोठ्या पुढारी देशात सुद्धा इट मे टेक सेव्हरल डेज टू वीक्स टू गेट अ रिपोर्ट, म्हणजे आपल्या देशात नाही, बाहेरच्या देशात सुद्धा एवढा वेळ लागू शकतो। आपण जर बघितलं तर या रिपोर्ट येण्याच्या डिलेमुळं त्याचा काही केसेसवर परिणाम होतो का, किंवा ते ज्यावेळी प्रिझर्व केलं जातं नमुना तर त्याचा काय लॅबमध्ये काय परिणाम होतो, किंवा त्याचं प्रमाण कमी येतं, असं काय होतं? जनरली एकदा आपण ते हॉस्पिटलमध्ये, आता ह्यांचं तसं हॉस्पिटलमध्ये नेऊन ब्लड घेतलं तर एकदाच एका रिस्पॉन्सिबल माणसाने ब्लड घेतलं की त्यातलं अल्कोहोल लेवल मेंटेन होण्यासाठी सर्व गोष्टी केल्या जातात। त्यामुळे तिथनं पुढं एकदा ब्लड घेतलं चांगल्या जागी की मग तिथनं पुढं फार त्यांच्या व्हॅल्यूजमध्ये डिट्युरेशन होत नाही। आपल्या शुगरसारखं नुसतं शुगर जर घेऊन ठेवला तुम्ही, ते ठराविक बाटलीत घेतलं तर ते शुगर तसंच कित्येक दिवस राहतं, पण साध्या बाटलीत घेतलं की ते लगेच कमी होतं। तसं हे अल्कोहोलचं ते स्पेसिफिक नीट कलेक्ट केलं की ते स्टेबल राहतं, मग त्याच्यात काही फरक पडत नाही। तर आपण बघितलं की हिट अँड रन प्रकरणामध्ये जास्तीत जास्त फॉरेन्सिक लॅबमध्येच अशा पद्धतीच्या
टेस्ट केल्या जातात, कारण त्या कोर्टामध्ये ग्राह्य धरल्या जातात. खाजगीमध्ये ज्यावेळी अशा पद्धतीचे जर रिपोर्ट घेतले तर त्याचा निकालावरती देखील परिणाम होऊ शकतो आणि त्याचं प्रमाण आहे ते नेमकं कशासाठी वापरलं झालं, मेथड कुठली वापरली, हे सगळे त्यामध्ये येत असतं. त्यामुळं फॉरेन्सिक लॅबमध्येच अशा पद्धतीच्या टेस्ट आहेत त्या केल्या जातात आणि त्या आपल्याकडे खूप कमी आहेत, परदेशात देखील खूप कमी आहेत अशा पद्धतीच्या लॅब्स, असं देखील म्हणणं कुलकर्णी सरांचं आहे. विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.